आपण काय करतो की देवाच्या नावाखाली वेगवेगळे उपवास करतो, व्रत करतो, तापास करतो. मग आता उपवास या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो की उपवास म्हणजे उपाशी राहणे. आणि मग सकाळी उठल्यावर आपण संकल्प सोडणे की बा आज सोमवारचा दिवस आहे, आज चतुर्थीचा दिवस आहे, आज एकादशीचा दिवस आहे, आज गोकुळाष्टमी आहे, आज जो कोठी असेल तो, तर मंदिरात जाऊन आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या आवडत्या देवतेचं आपण दर्शन घेतो, त्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो. नतमस्तक होण्यामागे किंवा त्याचं दर्शन घेण्यामागे ही मनोभूमिका असली पाहिजे की हे ईश्वरा, आज या दिवसाची सुरुवात होते आहे आणि याच्या या दिवसभरात माझ्या हातून कुणाचंही वाईट घडू देऊ नको किंवा कुणाचंही मन दुखू देऊ नको किंवा कुणाचंही माझ्या हातून कुठलंही पाप होणार नाही याच्यासाठी मला दक्ष राहू दे. आणि असं कुठलंच कृत्य माझ्या हातून घडणार नाही की मग डोळ्याने एखादं चुकीचं दृश्य माझ्याकडून पाहिलं जाऊ नये किंवा वाणीने मी कुठलीही एखादी अभद्र शब्द माझ्या तोंडून बोलला जाऊ नये, ही मागणी ईश्वराकडे करायची असते. तिथं तो संकल्प सोडायचा असतो आणि आज मी दिवसभर त्याच्यासाठी निराहार राहणार आहे. म्हणजे आपण त्या माध्यमातून आपल्या इंद्रियावर कुठंतरी ताबा मिळवणार असतो, ही त्याच्या मागची मनोभूमिका आहे. आणि मग हे करत असताना